पूर्वी पूर्वी काही शतकांच्या पूर्वी इलेक्ट्रिक मीटर हे फार पुराणे होते. त्याच्यामध्ये एक चकती घुमत असायची. बघितलं तुम्हाला आठवते? आणि तो एक राऊंड झाला की एक युनिट व्हायचा हां. मग काही दिवसांना त्याला लोहचुंबक लावून हॅक करण्याची म्हणजे टेक्निक लोकांना विकसित केला होता. बरोबर आहे? इट्स दॅट राईट? यू कन्फर्म? यू रिप्लाइड मी इन द कमेंट बॉक्स. सो हा खरं आहे की नाही तर? आणि मग काही दिवसाने काय झालं, मग अजून नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजी आली मीटरमध्ये. अगदी चांगले मीटर आले. थोडेसे डिजिटल सारखे, म्हणजे ज्याच्यामध्ये लाईट वगैरे चमकतो आणि मग एअरटेल, जिओ जसे 3 फेस आहेत असो अथवा नेटवर्क, सिंगल फेस असो, त्याच्यामध्ये त्यांच्या हातात मीटरचं सगळं कनेक्शन म्हणजे स्मार्ट मीटर गेल्यासारखे जसे झाल्यासारखं झाला. त्या मग अजून मीटरमध्ये स्मार्ट सिम झाला, अजून टाकावं लागते अशा अत्याधुनिक टाईप. झाला. आणि आता अजून मीटर तर पूर्ण काही सांगायचं नको. प्रीपेड, पोस्ट हँडलसुद्धा करू शकतात. अशा प्रकारचे फार फार अति स्मार्ट मीटर आलेले आहेत. आणि अशाच टाईप ते 1985 पासून EVM चालू आहे. तर का सांगता येते भाऊ, बहिणी किंवा आता EVM स्मार्ट नाही झाल्या म्हणून? EVMमध्ये काही नाही काही रेडिओ वेव्हद्वारे हॅक होऊ शकते ना. ज्यानं बनवलं त्याला माहीत असते का सगळं काय कसं काय करायचं. त्याच्यामध्ये होऊ शकते आता हेच एअरटेल जिओसारखा नेट टू नेट कंट्रोल होऊ शकते. आणि त्याच्यामुळे हे असं मशीन टेक्नॉलॉजी हे न थांबणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे बाकीचे देश त्यावर विश्वास करीत नाही. फक्त भारतामध्येच लोकसंख्येचा अवाढव्य विस्तार आहे आणि त्याच्यामुळे आपण यूज केला पाहिजे असा प्रोपोगेंडा आपल्या भारतात चालतोय. आणि जिथं नाही तिथं उमेदवार निवडून येतात भलते सलते, आणि जे कार्य करतात ते